हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे तुम्ही सगळे आय होप निवांत असतील. सो आज आपण बनवणार होतो पनीर आलू पराठा रेसिपी. मी कांदा आणि हळदीची फोडणी पहिलेच देऊन ठेवली होती कढईमध्ये. त्याच्यानंतर थोडंसं पनीर ॲड करायचं, चवीनुसार मीठ, गरम मसाला, कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी हे सगळं ॲड केलं आणि तात्पुरतेच मसाले टाकले होते. जे घरात अवेलेबल असतील तेच मसाले टाका. मी आलू बॉईल करून पहिलेच ठेवले होते. तुम्ही फ्रेशही बॉईल करू शकता. मी ते ॲड केले, त्याला चांगलं मिक्स केलं, म्हणजेच की मॅश केलं. सगळं झालं होतं माझं. मी पिठाचा डोही पहिलेच रेडी करून ठेवला होता. तुम्ही फ्रेशही घेऊ शकता. त्याला असं चांगलं त्याच्यामध्ये भरलं होतं. मी असं मोदक भरतो ना आपण, त्याच्यामध्ये त्या मोदकाचं मटेरियल जातो, तसंच मी याला भरलं होतं. आणि मग चांगले असे पराठे बेलून घेतले. बेलून घेतल्यानंतर गॅसवर टाकला आणि फक्त तूप लावलं. तुम्ही जर तूप अवेलेबल नसेल तर तेलही लावू शकता, बट तूप इज नाईस. देन मी तूप लावलं. त्याच्यानंतर असे एक एक करून मी पराठेही मम्मीने बनवले होते पटकन. खूपच टेस्टी झाले होते. जस्ट तुम्हाला ही रेसिपी ट्राय करायची असेल, ट्राय करून बघा आणि मला नेक्स्ट कमेंटमध्ये नक्की